नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। रोषमाळ खुर्द आरोग्य केंद्राचा होणार कायापालट। मुख्यमंत्री व वनमंत्र्यांकडून विकास आराखड्याला मंजुरी। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नंदुरबार। नमस्कार प्रेक्षक तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी बहुल आणि नर्मदा नदीकाठावरील रोषमाळ खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या विकास कामांना अखेर मोठी चालना मिळाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रस्तावित विकास आराखड्याला सकारात्मक मंजुरी देत वन विभागाच्या परवानग्यांसह सर्व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा सर्वसमावेशक प्रस्ताव तयार केला होता। विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांनी रोषमाळ खुर्दचा प्रत्यक्ष दौरा करून येथील भीषण वास्तव, जीर्ण इमारत आणि रस्त्यांचा अभाव समजून घेतला। प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हिमांशु चव्हाण व डॉक्टर शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आमदार वाघ यांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने आक्रमक पाठपुरावा केला। या ऐतिहासिक मंजुरीमुळे आता रोषमाळ खुर्द येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्य नवीन इमारत, कर्मचारी निवासस्थाने, दुर्गम भागात नवीन उपकेंद्रे आणि दळणवळणासाठी पक्के रस्ते निर्माण होणार आहेत। हा निर्णय आदिवासी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।